नमस्कार, मी डॉक्टर सौ धनश्री साने. KDMCच्या फेसबुक पेजवर मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे मी आभार मानते. तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक माननीय लधवा सर यांचीही मी आभारी आहे. गेले 6 महिने संपूर्ण जगाला वेढून गेलेल्या या कोविड-19 या महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी मी आवाहन करते की घरी राहा, सुरक्षित राहा. आजचा माझा विषय आहे श्रावण पाऊस कविता, कवयित्री इंदिरा संत. श्रावण महिन्यात हिरवागार निसर्ग असतो. पावसाच्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारचा ओलावा दाटून राहिलेला असतो आणि यामध्ये कवीच्या मनोवृत्तीमध्ये सुद्धा विविध भाव जागृत होतात आणि ते त्यांच्याकडून नकळतपणे शब्दबद्ध केले जातात. तो निसर्ग, तो पाऊस त्यांच्या प्रतिमेच्या रूपाने मानवी मनात किंवा कवी मनात विशुद्ध जाणीव जी निर्माण करतात ती कवितेतून व्यक्त होत असते. या निसर्गाची हिरवीगार चित्रे बालकवींच्या कवितातून कशी उमटली आहे हे आपण काल पाहिलं. या निसर्गाला कवितेमध्ये जवळजवळ सर्वच कवींनी रंगवलेलं आहे. म्हणजे अगदी केशवसुतांपासून आपण विचार केला तर माधव जुलियन, भा. रा. तांबे, नंतरचे बाभा बोरकर, कवी अनिल या सर्वच ज्येष्ठ कवींनी आपल्या कवितांमध्ये पाऊस रंगवला आहे, श्रावण रंगवला आहे. आणि अशाच श्रेष्ठ कवींच्या मांदियाळीमध्ये असणाऱ्या एक मान्यवर कवयित्री म्हणजे इंदिरा संत. इंदिराबाईंची कविता ही विशुद्ध भावकविता म्हटली जाते. त्यांच्या कवितेने मराठी प्रांतात स्वतःची स्वतंत्र नवी वाट स्वीकारली आहे आणि आपले वेगळेपण आणि सौंदर्य जपलेले आहे. इंदिराबाईंच्या काव्यलेखनात सुरुवातीच्या काळातील सहवास या कविता संग्रहात त्यांच्या सुखी संसारातील सुंदर चित्र टिपणारी कविता आलेली आहे. परंतु इंदिराबाईंचे पती कवी ना. मा. संत यांचे अचानक अकाली झालेल्या निधनामुळे त्यांची कविता मालवून जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण तसे घडले नाही. उलट पतिविरहाचे दुःख त्यांनी आपल्या काव्यशक्तीच्या बळावर पेलले असेच म्हणता येईल. उलट त्यामुळे त्या आतल्यात संपन्न होत गेल्या आणि काव्यदृष्ट्याही त्या संपन्न आणि समृद्ध होत गेल्या. पतिविरहाचे दुःख त्यांच्या प्रतिभेने निरनिराळ्या दिशा कोनांमधून न्याहाळली. पण तरीही त्या दुःखा अनुभवाला कुठेही त्यांनी वैयक्तिकतेचा सूर हा लागू दिला नाही. म्हणूनच त्यांची कविता ही जास्त विशुद्ध वाटते. आपली कविता आपली प्रतिकृती आहे असे वाटू नये एवढं मोठं सामर्थ्य त्यांच्या काव्य प्रतिभेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. मनाला आलेले एकाकीपण, त्यातून येणारी दुःखमग्नता त्यांच्या बऱ्याच कवितातून आलेली आपल्याला दिसते. परंतु म्हणजेच निसर्गातील ऋतू त्यांच्या कवितांमध्ये ग्रीष्म आहे, वसंत आहे, शिशिर आहे, हेमंत आहे, तसा वर्षा ऋतूही आहे. रक्तात मातीची असणारी ओढ, पाऊस यातील सगळ्या प्रतिमा त्यांच्या भावस्थितीची जाणीव करून देतात. इंदिरा संतांच्या कविता म्हणजे निसर्ग प्रतिमांचा जणू एक रूपोत्सवच आहे असं म्हटलं जातं. मृण्मयी ही त्यांची कविता तर निसर्ग प्रतिमांची एक सुरेख, सुंदर, सुडौल संरचनाच आहे असे आपल्याला म्हणता येते. आले मी ही जी त्यांची एक वर्षा ऋतूमध्ये असणारी आधारलेली असणारी कविता संध्या आणि रात्र या कालिक प्रतिमांच्या आधाराने उभी राहिलेली आहे. इंदिरा संतांच्या कवितेत हा निसर्ग बाहेरून आलेला सहाय्यक म्हणून वाटत नाही, तर तो कवितेच्या आतून उमलून आलेला आहे असं वाटतं आणि जणू काही तो कवितेचेच एक अंगरूप असतो असं म्हणता येतं.
आणि म्हणूनच इंदिरा संतांच्या कवितेत येणारा निसर्ग हा रंग, नाद, सळसळ, स्तब्धता हे अवघे रूप त्यांनी आत्मसात केल्याप्रमाणे कवितातून दिसून येते. त्यांची झंझावात ही कविता पावसाच्या प्रतिमेसह आलेली आहे, पण हा पाऊस त्यांना त्यांच्या गतकाळातील आठवणीत नेणारा आहे. तव आवडता बघ आला वर्षा काळ, किती कुंद गारठा भरुनी येता आभाळ. प्रियकराच्या संगतीत जगलेला, अनुभवलेला निसर्ग सुरुवातीच्या कडव्यातून समोर आलेला आहे. त्याचंच चित्रण केलेलं आहे आणि स्वतःच्या नकळत ती भूतकाळामधले ते आनंदाचे क्षण पुन्हा तितक्याच उल्हासानेशी जगू लागते आणि त्यामध्ये असणाऱ्या प्रतिमा त्याच्या अस्तित्वाच्या, त्या म्हणजे त्याचा उनिकोट, खिडकीशी ठेवलेले 2 चहाचे प्याले, त्याची उंची शुभ्र सिगार, या आठवणीत ती रमून जाते. परंतु निसर्गाच्या एखाद्या क्रूर आविष्काराने हे स्वप्न भंग पावते आणि स्वतःच्या जीवनातील क्रूर क्षणांची गंभीर दुःखद अशी जाणीव होते. आणि निसर्गातील पाऊस एकदम झंझावाताचे रूप घेतो. आपल्या स्वतःच्या आयुष्याभोवती घोंगावणारा झंझावातच निसर्गातून त्यांना प्रत्ययास येतो. आणि टपोरे थेंब हे सुद्धा सर्पासारखे वाटायला लागतात. कडाडणारी वीज ही मनामध्ये विविध कल्लोळ निर्माण करते. दारं खिडक्यातून येणारे वारे इतके बेफाम होतात की कवयित्रींनी म्हटलेलं आहे, ते पाहात तांडव उभी राहते येथ, दडपुनी मनात झंझावात. ह्या कवितेतील पाऊस हा जसा झंझावाताचं रूप घेऊन येतो, तर पावसाची रात्र या कवितेत तोच पाऊस दुःखमग्नतेची प्रतिमा म्हणूनच आलेला आहे. त्यामध्ये काळी पाल, विद्रूप बेडकी, नागिण, विष या सगळ्या प्रतिमा पूर्णपणे दुःखभारितच आहेत. त्यांच्या मनातील काहूर जणू पावसाने झपाटलेला आहे. पावसाबरोबर येणारी वीज ही इंदिराबाईंनी इतक्या अनेक प्रतिमांसह त्यांच्या काव्यात रंगवलेली आहे की कधी ही वीज एक सोनुकुले फूल असतं, तर कधी जर्द विजेचा मत्त केवडा केसांमध्ये माळला असतो. कधी विजेचं मादक पाणी अंगावर घेतलं असं अनुभवायला येतं, तर कधी नागमोड्या पापण्यांनी वीज पेलली जाते. बघा बरं, म्हणजे वीज ही आकाशातली, पण तिच्या प्रतिमेमधून व्यक्त होणारी भावना कवयित्रींनी कसं सांगितलं आहे की कधी कधी तर वीज काळ्या डोळ्यामध्ये भरलेल्या काजळ्यासारखी वाटते, तर कधी ती जणू डोळ्यातीलच वीज होते. आणि असं अनुभवाचं भारलेपण व्यक्त करण्यासाठी वीज ही प्रतिमा त्यांच्या कवितांमध्ये अनेकदा लवलवताना दिसते, लखलखताना दिसते. पत्र लिही पण या त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी विजेला कसं म्हटलं आहे, तर नको पाठवू वीज सुवासिक, उलगडणारी घडी घडीतून, अशी सुखद जाणीव, सुखद प्रेमाची भावना त्या कवितेत विजेच्या अनुभवातून त्यांनी व्यक्त केली आहे. इंदिरा संतांच्या प्रतिमेमध्ये निसर्गात स्वतःचा एक प्रदेश लाभलेला आहे. निसर्ग जणू काही आपल्याला असं वाटतं की तो आपल्याच मनामध्ये जणू एक वेगळा स्वतंत्र अस्तित्व त्यानं निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये आहे काय, तर डोह आहे, तळं, माळ, रस्ता, क्षितिज, मेघ, नक्षत्र, कुंद, हवा, पाऊस या सगळ्यांना निरनिराळ्या अंगांनी आपल्या कवितेमध्ये इंदिराबाईंनी स्थान दिलेलं आहे. आणि असा हा पाऊस त्यांनी एका कवितेत जो रंगवला आहे, ती कविता रसिकप्रिय आहे. ती म्हणजे नको नको रे पावसा. या कवितेमध्ये पाऊस आपल्याला वेगळ्या स्वरूपात भेटतो. पावसाचे कोसळणे कवयित्रीला अगदी अवेळी वाटते, म्हणून ती काय म्हणते, नको नको रे पावसा असा धिंगाणा घालू. कारण त्यावेळी त्या पावसाच्या सपकाऱ्यांनी तिचं चंद्रमौळी घर, त्यातील कौलारांवर
त्यातील त्याचा होणारा जोरदार आवाज, नको नाचू तडा तडा, अशी पाहुण्याला अशा ह्या पावसाला थोपवण्याची माझी ताकद नाही. आणि म्हणून ती म्हणते की दारातल्या सायलीला तू अगदी जमिनीशी मिसळून जाईल असं कोसळू नकोस. पण हे म्हणतानाच हा पाऊस इतका आडदांड आहे, पण ही कवयित्री त्या पावसाला सुद्धा विनवते आणि काय म्हणते, माझा सखा वाटेवर आहे, घराकडे येत आहे आणि त्याला तू माघारी घेऊन ये, नीट सांभाळून आण, मग किती का धिंगाणा घाल. मग काय म्हणते, घाल कितीही धिंगाणा, मग मुळीच न बोलेन. आणि उलट सख्याला सुखरूप जर घरी आणलंस तर ती त्याचं स्वागत कसं करेन म्हणते, मी तुझ्यासाठी लोटी वाटी मांडेन. म्हणजे असं छान स्वरूप पावसाचं त्यांनी त्या कवितेमधून रंगवलेलं आहे. इंदिरा संतांच्या काव्यसंग्रहामधील कवितांवर एक ओझरचा जर दृष्टिक्षेप आपण टाकला तर त्यांच्या निसर्ग प्रतिमांची अर्थ समजून घेण्यासाठी प्रयत्न जर केला तर त्यांच्या कवितेची असणारी विशुद्धता, विशुद्ध जाणीव ही आपल्यापर्यंत सहजगत्या पोचते. विशुद्ध कलाविष्काराचे एक अत्यंत संपन्न आणि मनोज्ञ असं रूप म्हणजे इंदिरा संतांची कविता. धन्यवाद.